कॅबिन नाही फक्त दंडू काढून घ्या. खोटा कॅबिन निघला 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 घ्या घ्या हातात घ्या सोबत 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 महाविकास आघाडीचा नाही नाही काढू द्या काढू द्या. ओ अरे चला विकास आघाडीच्या तर्फे आम्ही या टोल बंद करण्याचं निवेदन प्रशासनाला दिलं होतं आणि जवळपास 7 ते 8 दिवस त्याला अल्टिमेटम देऊनही प्रशासनाला यावर कोणतंही काम किंवा कोणताही टोल हा बंद केलेला नाही. त्यामुळे आजचा हा आमचा टोल बंदचा मोर्चा महाविकास आघाडीनं हाती घेतलेला आहे आणि या संदर्भात इथे 2 अधिकारी थोड्या वेळापूर्वी आलेले होते. त्यांनी आम्हाला समजवण्याचा प्रयत्न केला. खऱ्या अर्थाने डिग्रस, दारवा आणि कारंजा या भागातला या रोडचा हा टोल इथे स्वीकारत आहे. पण खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर डिग्रस आणि दारवा इथे 80% सिमेंट रोडचं काम झालेलं आहे आणि दारवा ते कारंजा इथे कोणतंही काम नाही. जवळपास 10 ते 15% काम झालेलं असूनही पूर्ण 100% टोल हा दारवा, कारंजा आणि यवतमाळ जाणाऱ्या लोकांकडून हे नाहक त्यांना त्रास होईल अशा पद्धतीनं टोल वसूल करण्यात येत आहे. त्यामुळे यांना त्वरित आम्ही सांगितलं की आजच्या आज हा टोल बंद व्हावा, कारण हा अन्यायकारक आहे. कारण की कारंजा ही फार मोठी बाजारपेठ आहे शेतकऱ्यांसाठी. सातत्यानं दारवा असो, आर्णी असेल किंवा यवतमाळची इथून रहदारी शेतकऱ्यांची सातत्यानं चालू असते. त्याच्यामुळे कारण नसताना जर हा टोल त्यांच्याला लादत असेल, हा अन्यायकारक टोल आजच्या आज बंद होण्याकरता आम्ही हाच मोर्चा स्वीकारलेला ना. आजच्या आज आपल्या माध्यमातून एवढंच सांगेन की यानंतर जो कोणते वाहन या टोलच्या माध्यमातून येणं जाणं करेल त्यांनी कोणीही टोल देऊ नये असं आहे महाविकास आघाडीच्या माध्यमातून